फक्त 10 मिनिटात बनणारा व्हेज पुलाव, अगदी सुटसुटीत मोकळा भात, अप्रतिम सुगंध आणि चवीला यम्मी असा पुलावची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी शिल्पा. टेस्ट ऑफ शिल्पाज लाईफ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला रेसिपी स्टार्ट करूया. यासाठी एका बाउलमध्ये मी बासमती तांदूळ घेतलेला आहे 2 वाट्या. तो व्यवस्थित आपण धुवून घ्यायचा आहे. एकदा किंवा दोनदा तुम्ही ते व्यवस्थित धुवून घेऊया. जोपर्यंत त्याचं पाणी क्लिअर निघत नाही तोपर्यंत त्यामध्ये पाणी टाकून आपण अर्ध्या तासासाठी तो तांदूळ तसाच भिजत ठेवायचा आहे. आता आपण भाज्या काय काय लागणार आहेत ते बघूया. यासाठी 2 कप तांदळाला मी अर्धा कप बटाटा घेतलेला आहे, अर्धा कप गाजर, अर्धा कप फ्लावरचे तुरे, अर्धा कप मटार घेतलेला आहे, पनीरचे तुकडे घेतलेले आहेत आणि अर्धा कप काजू घेतलेला आहे. आता कुकरमध्ये आपण तेल घ्यायचं आहे 2 चमचे. त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकून घेऊया. जिरे व्यवस्थित तडतडले की 1 चक्री फूल टाकायचा आहे, 1 मसाला वेलची टाकूया. त्यानंतर 3-4 लवंगा टाकायच्या आहेत, 3-4 काळी मिरी टाकायची आहे. त्यानंतर 2 तुकडे आपण दालचिनीचे टाकूया. ते व्यवस्थित मंद आचेवर भाजून घेऊया. त्यानंतर एक मी कांदा कापून घेतलेला आहे बारीकसा, तो आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे गोल्डन होईपर्यंत. त्यानंतर 3-4 स्लेट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेऊया, त्याही व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. कांदा लालसर भाजलेला आहे, जास्त काळपट करायचा नाही कांदा. आता यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकूया आपण 1 चमचा. तीही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, मंद आचेवर भाजायची आहे. ती पण व्यवस्थित आपण भाजून घेऊया आलं लसूण पेस्ट पण, जेणेकरून तिचा कच्चा स्वाद निघून जाईल. आता आपण सगळ्या भाज्या टाकून घेऊया. यामध्ये मी सगळ्या भाज्या टाकलेल्या आहेत. आता ते आपण व्यवस्थित परतून घेऊया. आता त्यामध्ये 1 चमचा आपण मीठ ॲड करूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊया भाज्या. 5 मिनिटं परतायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर आपण जे भिजवलेले तांदूळ आहेत ते आपण त्यामध्ये ॲड करूया आणि ते पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊया, एकजीव करून घेऊया. या स्टेजला आपण 5 मिनिटं दोन्हीही व्यवस्थित परतत राहायचं आहे मंद आचेवर. त्यानंतर आपण गरम उकळलेलं पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. लक्षात ठेवा, पाणी ओतताना व्यवस्थित ओता. जेवढा तांदूळ तुमचा बुडेल तेवढंच पाणी टाकायचं आहे. एक्स्ट्राचं पाणी अजिबात टाकायचं नाही आहे, कारण आपण तांदूळ अर्धा तास आधी व्यवस्थित भिजवलेला आहे. यामध्ये तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ ॲडजस्ट करा, कारण 1 चमचा आपण मीठ अगोदर टाकलेला आहे. त्यानंतर आपण काजू टाकून घेऊया. या स्टेजला 3 ते 4 चमचे तुम्ही तूप टाकू शकता. जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता, पण तुपाने छान फ्लेवर येतो, त्यामुळे तूप टाकायचं आहे यामध्ये. आता मी लीड बंद करते कुकरचं आणि हाय फ्लेमवर याला 1 शिट्टी काढून द्यायची आहे. फक्त एका शिट्टीमध्ये हा भात व्यवस्थित सुट्टा मोकळा असा होतो. हाय फ्लेमवर मी 1 शिट्टी होऊन दिलेली आहे. त्यानंतर आपण कुकर थंड होऊन द्यायचा आहे. बघा किती व्यवस्थित भात झालेला आहे, अजिबात एक्स्ट्रा पाणी होत नाही. जर तुम्ही टीप लक्षात, किती मोकळा सुटसुटीत असा भात होतो हा. व्यवस्थित हा पुलाव आपला झटपट तयार झालेला आहे, अगदी एका शिट्टीमध्ये तयार झालेला आहे. कुठंही जास्त वेळ लागत नाही याला आणि चवीलाही खूप अप्रतिम असा भात लागतो हा. किती सुट्टा झालेला आहे, मोकळा फडफडीत. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.